तर शेतकरी मंडळी हो नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या देखील भागामधले आम्ही हवामान अंदाजाचे व्हिडिओ बनवावे, त्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव नक्की सांगा. आम्ही त्यावर लगेच व्हिडिओ बनवू. तर आपण आज 17 तारीख आहे, वार आहे शुक्रवार. तर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे, याच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मंडळी हो, तुमच्यासाठी तातडीचा मेसेज आहे. आपण जर बघितलं तर इथं शनिवारी देखील दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये होणार आहे. आपण जर इथं बघितलं कणकवली, सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी, पणजी, बेलगाव, राजपूर, ईश्वरपूर हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस शनिवारी पडणार आहे. त्याचबरोबर रविवारी 19 तारखेला देखील दुपारी 2 नंतर अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हाच परिसर आहे. आपण जर बघितलं तर अहिल्यानगरचा बराचसा परिसर, शिरूर, दौंड हा जर परिसर बघितला, बारामती, फलटण हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर इथं आपण बघू शकतो, आता हा जो परिसर आहे इकडं अकोला राहतं, पण गंमत अशी आहे इथे देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. ते पण बुरबुर स्वरूपात, जास्त नाही पण थोडक्यात पाऊस तिथं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण पुढे जाऊया. सोमवारी 20 तारखेला, सोमवारी 20 तारीख आहे. 20 तारखेला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये पडणार आहे. आपण इकडं जर बघितलं तर मनमाडचा परिसर, येवला, नांदगाव, कोपरगाव, सिन्नर, निफाड, अकोले, श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये देखील पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर आपण इकडं अजून बघूया की कुठे कुठे छत्रपती संभाजीनगरचा काही जर परिसर बघितला तर ह्या देखील परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. इकडं बीडमध्ये कोरडं वातावरण दिसत आहे, पण बीडच्या आजूबाजूला जामखेड हे जर बघितलं आपण तर इथे बार्शी वगैरे, तर ह्या परिसरामध्ये देखील धाराशिव, तुळजापूर हा संपूर्ण परिसर, अक्कलकोटमध्ये देखील सोलापूर, अक्कलकोट हा जर उमरागा, निलंगामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. लातूरमध्ये देखील कोरडं वातावरण दिसत आहे. पण इकडं धाराशिव आणि ते तुळजापूर, वैराग बघितलं तर इथं जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. बार्शीत देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण इथे बघू शकतो जामखेड, पाटोदा हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सोमवारी 20 तारखेला होणार आहे. तर नाशिकचा काही परिसर हे बघू शकता तुम्ही, सिन्नरमध्ये पाऊस पडणार आहे. आता आपण पुढे जाऊया थोडंसं. शेतकरी मंडळी हो, सर्वांना विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहताय कमेंट करायला विसरू नका. हे तुम्ही बघू शकता मंगळवार 21 तारीख. आता इथे बघू शकता तुम्ही संध्याकाळी 6 वाजता वातावरणामध्ये बदल होऊन अकोले, जुन्नर, खेड, पुणे, लोणावळा, महाड, भोर, सातारा, चिपळूण हा ईश्वरपूर, कोल्हापूर, राजपूर, रत्नागिरी हा सगळा परिसर, कणकवली, सावंतवाडी, निपाणी, बेलगाव हा जर परिसर बघितला, पणजी, तर इथे सगळीकडंच जोरदार स्वरूपाचा पाऊस 21 तारखेला दुपारी 2 नंतर वातावरणामध्ये प्रचंड स्वरूपात बदल होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होणार आहे. हा अत्यंत मोठा शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज आहे. आता आपण बघूया बुधवार 22 तारीख. 22 तारखेला देखील आपण जर बघितलं तर इथे आपण बघू शकतो संध्याकाळी 5 नंतर इथे बघू शकता तुम्ही सावंतवाडी, कणकवली, निपाणी, बेलगाव, पणजी हा जर परिसर बघितला, कोल्हापूर, मिरज, ईश्वरपूर, सातारा, चिपळूण, महाड, भोर, पुणे, लोणावळा, खेड, जुन्नर ह्या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. इकडं आपण बघू शकतो बेलगाव, विजापूर, जत, त्याचबरोबर सोलापूरचा काही परिसर, बार्शी, धाराशिव, नलदुर्गा, लातूर हा उदगीर
या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा महाराष्ट्राचा जवळजवळ बऱ्याचशा भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर शेतकरी मंडळी हो, तुम्ही कोणत्या भागातून आपला व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी होऊ दे चर्चा चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.